तर राज्य सरकारचं आज पार पडणारं मराठा आरक्षणासंदर्भातलं विशेष अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये सगळे सोयरेंचा प्रस्ताव राज्य सरकारनं सर्वात आधी घ्यावा अशी मागणी मनोज जरांगेंची आहे। सरकार मात्र मराठ्यांना कायद्याच्या दृष्टीने टिकेल असं आरक्षण देण्याच्या विचारात आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल, सरकारचं आजचं अधिवेशन या सगळ्या संदर्भात मनोज जरांगेंशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिला असेल त्या आधारे स्वतंत्र प्रयोग करून 10 ते 13% आरक्षण देण्याचा मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचा अहवाल सरकारला दिलेला आहे। त्याचा स्वतंत्र संवर्ग करून 10 ते 13% आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे सध्या, अशी माहिती येते। काय त्याने किती द्यावं याच्याशिवाय आमचं मत काय नाही आहे। याचं गोरगरिबाच्या आंदोलनामुळे तेही आरक्षण मिळतंय, परंतु ते किती लोक घेणार आहेत आणि किती टिकणार आहे याच्यात शंका आहे। त्यापेक्षा मराठ्यांची करोडोंची मागणी 50%च्यातून ओबीसीतून आरक्षण आणि ज्याची नोंदी मिळाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा म्हणून सरकारनं प्रथम सुरुवातीला आजच्या विशेष अधिवेशनात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीची बाबतची चर्चा घेऊन अंमलबजावणी करावी ही मागणी। विनाकारण समाज एक मागतो आणि तुम्ही वेगळं देऊन समाजाचा रोष अंगावर घेऊ नका, नाराजी अंगावर घेऊ नका, कारण आमची मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा। कारण या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ज्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही त्यांच्यासाठी हा कायदा आहे। 10 ते 12% प्रमाणात आरक्षणाचा कायदा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती नाही। ते किती करा, इथं 100-150 जणांसाठी तेवढेच लोक घेणार आहेत, दोघं तिघांची मागणी, तेवढ्यासाठी करोड लोकांची मागणी, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा। विशेष अधिवेशनात त्याचा उपयोग करा। एका साध्या कामासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवताय आणि सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतचा शब्दही घेत नाहीत, म्हणजे काय? तुम्हाला प्रथम सुरुवातीला तुम्ही अगोदर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करा, नसता हे आंदोलन थांबत नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही ओबीसीतून आता सोडत नाही, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीशिवाय सुट्टीच नाही आता। त्यामुळे विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची पहिल्यांदा अंमलबजावणी करा आणि जोवर या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आहे। मराठा नेते वीरेंद्र पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पवारजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। एकीकडे मनोज जरांगेंची मागणी आणि दुसरीकडे सरकारचा एक प्रकारे विचार असा दिसतोय की अहवालानुसार मराठा समाज 27% आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं, त्यामुळे साधारणतः 10 ते 13% एक वेगळा संवर्ग करून 10 ते 13% आरक्षणाचा प्रस्ताव आज मांडला जाईल। आपली प्रतिक्रिया? मराठा समाजाची लोकसंख्या मागच्या गायकवाड कमिशनच्या वेळी 32% नोंदवली गेली होती आणि त्याप्रमाणे 16% दिलं होतं। आणि यावेळी जर त्यांनी पुन्हा जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी घरटी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर लोकसंख्या किती आहे ते बघणं पहिल्यांदा महत्वाचं आहे। त्याचं 50% तर मिळालंच पाहिजे, कारण तो अधिकार असतो आणि तो कायदा आहे। आता मागच्या सरकारच्या वेळी म्हणजे या सरकारच्या मागच्या 2018ला दिलेलं जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये राज्य सरकारने 16% दिलं होतं आणि नंतर कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये 12 आणि 13% आरक्षण त्याच्यामधनं मिळालं, पण ते नंतर टिकलं नाही। आता देखील आमचं म्हणणं एवढंच आहे की टिकणार कसं? ज्या 3 गोष्टी ज्याच्या आधारावरती आरक्षण गेलं होतं त्यांची पूर्तता कशा प्रकारचे केलेल्या आहे। एक त्याच्यामध्ये होतं की मराठा समाज मागास आहे की नाही, मग ते मागासलेपणाची व्याख्येमध्ये मराठा समाज बसला की नाही, बरोबर, हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये होता की आता जो सर्वे केला होता त्यावेळी सॅम्पल सर्वे होता, आता एक्सटेन्सिव्ह सर्वे झाला, त्यामुळे त्या सर्वेतनं काय आलंय। आणि तिसरी गोष्ट की मराठा समाजाला मिळणारं आरक्षण हे 50%च्या वरच्या कसोटीवरती राज्य सरकार कसं टिकवणार आणि तिची हमी समाजाला कशा प्रकारे देणार हे बघणं महत्वाचं आहे। आता जर तर बोलण्यापेक्षा थोड्या वेळामध्ये ज्यावेळी आवाज येईल त्याच्यावरती विस्तृत बोलता येईल, कारण बऱ्याचशा मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदणी नसल्यामुळे त्या लोकांसाठी आरक्षणासाठी एसीबीसी हे केलंय जे मागच्या वेळी दिलं होतं ते योग्यच आहे, कारण नाहीतर मग मध्या बाकीच्या मराठा समाजाने करायचं काय? म्हणजे मराठा समाज हा कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्यांच्या नोंदीच कुणबी म्हणून किंवा शब्दच कुठे प्रचलित नाहीये कुणबी असा, अशा ठिकाणी या लोकांसाठी आरक्षण मिळणं आवश्यक होतं। आता त्या लोकसंख्येच्या आधारावरती किती टक्के आणि कशा प्रकारे दिलेलं आहे राज्य सरकारने ते आता ज्यावेळी ते हा अहवाल सादर करतील त्याच
वेळी त्याच्यावरती जास्त बोलणं विस्तृत पडतं. एक छोटासा प्रश्न विचारते मनोज जरांगेंच्या मागणी संदर्भात. त्यांची आजची भूमिका अशी आहे की सरकारनं अधिवेशनाच्या आधी पहिल्यांदा सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा करावी आणि मग सरकारचा जो काही एक वेगळा संवर्ग करून आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मांडावा. या दोन्ही गोष्टी पॅरलली जाऊ शकतात का, समांतर पद्धतीनं जाऊ शकतात का? जरांगेंच्या मागणीबद्दल तुमचं आत्ताचं मत काय आहे? जरांगेची मागणी का त्याची वैयक्तिक मागणी नाही किंवा का स्वतःसाठी काय मागणी नाहीये, ती मराठा समाजासाठी केलेली आहे. ज्या लोकांची कुठेही नोंदी नाहीत अशा लोकांनी करायचं काय? आणि मराठवाड्यामध्ये हा प्रवर्ग फार मोठा आहे की ज्यांच्या नोंदीच नाहीयेत. आणि मग अशा वेळी सगळे सोयरेच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये तिकडच्या लोकांना त्याच्यामधनं फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी केलेली ती मागणी होती. राज्य सरकारने देखील ती मागणी मान्य केलेली होती, जिच्या आधारावरती ते उपोषण त्या दिवशी त्यांनी सोडलेलं होतं. त्याच्यामध्ये कुठेही काही वैयक्तिक अशी मागणी अशी दाखवणं पण चुकीची आहे. समाजातर्फे केलेली मागणी आणि ते आंदोलन होतं. आणि ज्याप्रमाणे दादांनी सांगितलंय त्याप्रमाणे ते योग्यच आहे की पहिल्यांदी जे आपण ठरलंय त्या संदर्भामध्ये भाष्य करावं. त्याच्यामध्ये मी ऐकलंय की 2 दिवसापासून ऐकावं येतं की 4 ते 5 लाख त्याच्यावरती हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. आता ह्या जर 4 ते 5 लाख हरकती नोंदवल्या गेल्या असतील तर मग त्याचा टाइम बाउंड काय आहे? कारण उद्या आचारसंहिता सुरू झाल्यानंतर मग मराठा समाजाच्या त्या विषयावरती पडदा टाकणार का किंवा त्याचं निराकरण कशा पद्धतीने करणार हे राज्य सरकारने सांगणं आवश्यक आहे. कारण शेवटी जो काय आहे तो मराठा समाजातील गरीब मधल्या गरीब माणसाच्या आरक्षणाचा किंवा त्याच्या नोकरीतला जे शिक्षणाच्या अधिकारातला हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने तेवढं बारकाईने ते लक्ष देऊन ते मनोजदादांशी बोलून त्या संदर्भामध्ये त्याच्यामधनं मार्ग काढणं आवश्यक आहे. धन्यवाद, आपले आभार वीरेंद्र पवारजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.